सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे गाभण शेळी नेमकी कशी ओळखायची आणि दुसरी जी बाब आहे ती म्हणजे शेळीची जी गाभण काळामध्ये नेमकी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. गाभण शेळी ओळखायला शेळी जर ती जर लागून जर आपण 2-2.5 महिने झाले, 2.5 महिन्याच्या नंतर तिचं जो पोटाचा घेर आहे हां तो ऑटोमॅटिक आपल्याला वाढत चालतो. खालचा जो घेर आहे असा वाढत चालतो. बरोबर. मग त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की शेळी ही गाभण आहे. जर शेळी गाभण नसली तर तिचा जो घेर आहे तो सेम तसा ना तसाच असतो. मग त्याच्यावर आपण अंदाज लावायचा की शेळी आपण भरून आपल्याला 2-2.5 महिने झाले, पण जसं पोट आहे तसंच आहे. जर पोट वाढत गेलं तर आपल्याला लक्षात येतं की ही शेळी गाभण आहे. बरोबर. जर गाभण जर शेळी असली 2.5-3 महिन्याची, साधारण शेळीना 3-3.5 महिने झाले की तिच्या खुराकामध्ये आपण मिनरल मिक्सचर हे कमीत कमी 1 महिनाभर आपण तिला खाऊ घातलं पाहिजे. कारण काय होतं, गाभण काळामध्ये मिनरल मिक्सचर पिलांची वाढ होते, दुधाचं प्रमाणात वाढ होते आणि होणाऱ्या ज्यावेळेस तिची जी मिनरल डिफिशियन्सी असते, जी कमतरता असते मिनरलची, ती तिची भरून निघल्यामुळं दूध चांगलं येणं, पिल्लांचं चांगलं होणं आणि पिल्ले झाल्यानंतर जो जार किंवा वार म्हणतो आपण त्याला, तो व्यवस्थित पडतो. जर त्यांना मिनरलची कमतरता असली तर जार निघाला ते अटकतात. मग त्याला डॉक्टर बोलवा, हात घालावं, काढावं, ते शेळ्या ट्रेसमध्ये. त्यासाठी आपण एक साधारण 4थ्या महिन्यामध्ये 1 महिनाभर त्यांना मिनरल मिक्सचर आम्ही देतो किंवा नवीन शेळपाळा त्यांनी द्यायला पाहिजे. बरोबर. मिनरल मिक्सचर म्हणजे प्रोडक्ट येतात मार्केटमध्ये ते आणून देतात मेडिकल की काय असं खूप घरचं काय? कंपन्या आहे त्याच्यात. नाही, कंपन्या आहे मेडिकलमध्ये आपल्याला 1 किलोमध्ये, 2 किलोमध्ये, 5 किलोमध्ये, 10 किलोमध्ये आपल्याला ते पावडर, मिनरल मिक्सचर पावडर मिळते. ते मिक्सचर आपण ते प्रत्येक शेळीला 10-10 ग्रॅम रोज खुराकामध्ये खाऊ घालायला पाहिजे. ओके. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आहाराचं नियोजन कसं असतं, म्हणजे गाभण शेळीचं असं काही वेगळं करता की काय? काय होतं, जनरली आता सर्व शेळ्या सगळ्यांनाच सारखा आम्ही आहार देतो, बरोबर. पण असं ह्या शेळीला वेगळा, त्या शेळीला तसं नाही. जो आहार आहे तो सगळ्या शेळ्यांना सारखाच द्यायचा. ओके. फक्त मिनरल मिक्सचर आहे ते फक्त ॲडिशनल द्यायचं आहे गाभण काळामध्ये. हो. आणि गाभण काळामध्ये काही अडचणी यायला नाही पाहिजेत म्हणून काही औषधं किंवा लसीकरण वगैरे किंवा असं काही किंवा गाभण काही अशा काळामध्ये गोष्टी? शक्यतो लसीकरण करत नाही, हां हां. पण त्यांना मिनरल मिक्सचर आणि लिव्हर टॉनिक जर दिलं तर त्यांची जी काय कमतरता आहे ती भरून निघते. ओके. लिव्हर टॉनिकमुळे भूक वगैरे पण वाढते. भूक वाढते, वजन वाढते, होणारी पिल्लांची शारीरिक दृष्टी चांगली वाढवते. बरोबर. त्याच्यामुळे त्या काळामध्ये गोळ्या औषधामध्ये जे आहे ते लिव्हर टॉनिक आणि मिनरल मिक्सचर ह्या 2 गोष्टीचा वापर केला पाहिजे. आणि वॅक्सिनेशन जे आहे ते त्या काळामध्ये नसते, त्याच्यामुळे आपण ते- वॅक्सिनेशन ते वर्षानुसारची जी ते वेळापत्रकानुसार आम्ही करून घेऊ. बरोबर. आणि गाभण काळामध्ये काही आजार वगैरे येतात, नॉर्मली सर्दी, ताप, खोकला, तर असे काही औषधं गोळ्या असतात की त्या काळामध्ये द्यायला नाही पाहिजे, असं काही काळजी घ्यायची? काय जातं, बऱ्याच कंपन्या आहेत त्यानुसार त्यांनी औषध, काही औषधे गाभण काळामध्ये चालतात, हां. काही औषधं गाभण काळामध्ये चालत नाही. पण जे चालतात ते आपल्याला देता येतात. बरोबर. तर मग ती काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे कोणी नवीन